नमस्कार मित्रांनो, देवळात गाभाऱ्याबाहेर कासव का असते जाणून घ्या यामागील 3 मुख्य आध्यात्मिक कारणे। विशेषतः अधिक मासात मंदिरात जाण्याचा अनेकांचा नेम असतो। तिथे देवाआधी दर्शन होते ते कासवाचे, पण का ते जाणून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। हिंदू खाद्य संस्कृती आणि अध्यात्मात ज्याप्रमाणे प्रत्येक परंपरेला एक सखोल अर्थ असतो, अगदी त्याचप्रमाणे मंदिराच्या रचनेतही आपल्या पूर्वजांनी प्रचंड मोठे मानसशास्त्र आणि विज्ञान दडवून ठेवले आहे। अनेकदा मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना आपला पाय जमिनीवरील संगमरवरी किंवा दगडाच्या कासवावर नकळतपणे पडतो। बऱ्याचदा ते भुईसपाट असल्याने आपले लक्ष जात नाही, तरीही उंबरठ्याला आणि कासवाला वाकून नमस्कार करण्याचा संस्कार आपण पिढ्यानपिढ्या पाळत आलो आहोत। पण कधी विचार केलाय का की प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर अगदी देवाच्या समोरच कासव असण्याचे प्रयोजन काय? यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून माणसाचे जीवन बदलून टाकणारे अद्भुत आध्यात्मिक रहस्य आणि वास्तुनियम दडलेले आहेत। तर जाणून घ्या कासवाचे गुण आणि त्याचे महत्त्व। अधिक मासात देवदर्शनाला जाताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। कासव हे केवळ एक प्रतीक नाही, तर तो भक्तांसाठी एक मूक मार्गदर्शक आहे। मंदिरात जाताना कासव आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते। देवाची वात्सल्य दृष्टी मिळवणे। असे मानले जाते की कासवाची आई आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही किंवा जवळ घेत नाही, ती केवळ आपल्या पिल्लांकडे अत्यंत वात्सल्यपूर्ण दृष्टीने प्रेमाने पाहते आणि त्या केवळ पाहण्यानेच पिल्लांचे पोषण होते। देवळातील कासव हे सूचित करते की हे ईश्वरा, जशी कासवाची आई पिल्लांचे संगोपन करते, तसे तूही माझ्यावर तुझी कृपावंताची वात्सल्य दृष्टी कायम ठेव। इंद्रियांवरती ताबा। कासवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा कुठलेही संकट येते तेव्हा ते आपले 4ही पाय आणि तोंड पाठीच्या कडक कवचाखाली आत खेचून घेते। यातून भक्ताला असा संदेश मिळतो की देवाच्या गाभाऱ्यात जाताना बाह्य जगातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे विकार बाहेरच सोडून आपल्या सर्व इंद्रियांना अंतर्मुख करून देवाच्या चरणी जावे। कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे। कासव हा असा प्राणी आहे जो जमिनीवरही राहू शकतो आणि पाण्यातही सहज जगू शकतो। भक्तानेही आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनुकूल म्हणजे चांगल्या आणि प्रतिकूल म्हणजे वाईट अशा दोन्ही परिस्थितींमध्ये स्थिर आणि आनंदी राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे। ही मानसिक तयारी असेल तरच माणसाला दीर्घायुष्य लाभून मनातील परमेश्वराचे सानिध्य कायम टिकवून ठेवता येते। कासवाकडून शिकण्यासारखे हे 3 श्रेष्ठ गुण। मंदिरातील कासवाकडे बारकाईने पाहिल्यास आपल्याला या गोष्टी शिकायला मिळतात। शरणागत भाव। बहुतांश मंदिरात कासवाची मान खाली वाकलेली असते। याचा अर्थ असा की देवासमोर जाताना आपला अहंकार गळून पडला पाहिजे आणि संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असावे। सत्वगुण बुद्धीची धडपड। काही मंदिरांमध्ये कासवाची मान वरून चवलेली दिसते। हे कुंडलिनी जागृत होण्याचे आणि देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याच्या तीव्र इच्छेचे प्रतीक आहे। आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा। कासव मंदिरात कायमस्वरूपी ठाण मांडून बसलेले असते, कारण त्याला केवळ ईश्वराचे सानिध्य हवे असते। कासवाला नमस्कार करून गाभाऱ्यात जाण्याचा भावार्थच हा आहे की जोपर्यंत आपण कासवाचे हे गुण स्वतःमध्ये रुजवत नाही, तोपर्यंत आपल्याला देवाचे खरे दर्शन घडत नाही। वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कासवाचे महत्त्व। कूर्म म्हणजेच कासव हा भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी एक मुख्य अवतार मानला जातो। त्यामुळे घरात कासव ठेवल्याने विष्णूंसोबत माता लक्ष्मीचाही वास तिथे कायम राहतो। पैशांची तंगी आणि करिअरमध्ये प्रगती। नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी आणि नवीन संधी आकर्षित करण्यासाठी घरांमध्ये धातूचे, पितळेचे कासव आणावे। त्याला पाणी भरलेल्या एका छोट्या भांड्यात जारमध्ये ठेवून घराच्या उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे। हे पाणी रोज सकाळी पूर्ण घरात शिंपडावे, यामुळे सकारात्मकता वाढते। शत्रू आणि आजारपणापासून मुक्ती। वास्तुशास्त्रानुसार घरात कासव असेल तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, यामुळे घरातील आजारपण दूर राहते आणि शत्रूंचा त्रास कमी होतो। दीर्घायुष्य लाभणे। कासव स्वतः अतिशय दीर्घायुष्य प्राणी आहे। कासवाचे आयुष्य साधारणतः 120 वर्षे किंवा त्याहून अधिक असते। घरात त्याची योग्य प्रकारे स्थापना केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।